ना पालखीला इंदापूरला आलोय आणि अश्विनी सरप्राईज दिलं. पहिली गोष्ट काय म्हणली माहिती का, मी लय आजारी आहे. अरे सलाईन लावली होती तिला. आता तुम्ही सांगा आजारी कोण दिसतंय? आजारी ती दिसते का? आम्ही माऊली माऊली करून आवाज बसला. आम्ही टाळ वाजून दमलोय. नाही यार, मला लय भारी वाटलं माहिती. मला इथं आल्यानंतर कळलं की तुम्ही वार येतात. मला हॉटेलवरती बोलले तुझ्या 2 मैत्रिणी इंदापुरात. मी म्हणलं कोण? मला वाटलं की शूटच चाललंय फक्त. मग मी हिला कॉल केला. ही म्हणते हा मी इंदापूरला आयुष्यभर म्हणलं पोस्टिंगच नाहीये, इन्स्टाला पोस्टिंगच नाही आम्ही कुठे वारीला चाललोय. मी अगं तेच म्हटलं. नाही मी रील बघितल्या ग, पण मला काय वाटलं असं शूट केलंय नाही का, म्हणजे वारीत आहे असं नव्हतं मला वाटलं. आम्ही वारीतच, आम्ही त्याच्या आधी शूटच केलं नाही पंढरीचं. जुनच टाकलं आणि त्याच्यानंतरच चालू केलं चालायला. तिच्या माहेरपासून आम्ही चालू केलं. आम्ही उलवडीपासून चालतोय. तुला नव्हती माहिती आम्ही आले वारीला? नाही, मला आता अगं हॉटेलवरती गेले. त्यात काय झालं 2-3 दिवस झालं तब्येत बरी नाही. सलाईन लावून आले माहिती का? शंभू थंडी वातावरण चल नाही आलं दर्शनाला. आवाज बसलाय आता ओरडून. आजारी मॅडम आजारी आहे. आम्ही यार लय वर्ष झालं माझी पण इच्छा माहिती का वारीला जायची. तुम्ही नाही, आमची ना 2-3 वर्ष झालं आमचं चाललं होतं. म्हटलं या वर्षी करू दोघी पण सोबत आहे. नाही आता चान्स आहे परत. म्हणून आम्ही वारी केली, कळलं का? शंभूमुळे अडकते तो. एक रात्र पण माझ्याशिवाय थांबत नाही त्याच्यामुळे मला आणि ते परत लहान मुलांचं स्कूल काय ना काही चालू असतं त्याच्यामुळे. तर आता काय आली आम्हाला अश्विनी भेटायला करायचं. मगाशी तिने फोन केला होता पण आम्ही कामात होतो, शूट चाललं होतं. चला की हॉटेलवरती जेवायला. चला जेवायचं कुणाल नॉनव्हेज आहे. बस प्युअर व्हेज घालते तुला खायला. दोन घास खाऊन तरी या चला. 2 घास खायचे, जास्त खायचे का? सकाळी एकच वान द्यायचा, दुसरं द्यायचं नाही. एक तरी वान द्या. 2 घास तरी खा. बरं चला आता आम्ही चाललोय अश्विनीच्या हॉटेलला. तू ऐकताय का? आम्ही बाहेर आलो, गाडी नाही सोडणार तिकडे बाहेर. परत येऊन नाही देणार आम्हाला. ते पोलीस मागाशी द्यायला नाही का? हे काय येरदारे घालताय? म्हणलं आम्हाला U-turn मारायचं होतं. म्हणलं चुकलो आम्ही म्हणून तरी सोडलं. म्हणजे आम्ही इकडनं गेलो, नंतर विचार केला, पुढे गेल्यावर लगेच माग आलो. म्हणजे तुमची दिंडी कुठे आहे? आमची दिंडीच नाही. आम्ही कुठल्याही दिंडीत म्हणजे पण हिची सासरची आहे ना, ती आतमध्ये आहे. पण आम्ही कुठे पण चालतो, म्हणजे त्यांच्यासोबत नाही चालत, कारण की थोडं सामान वगैरे घेऊन नाही. बरं उलट तुम्ही गाडी घेऊन आले, आपलं सामान सेफ राहतं ना त्याच्यामध्ये. मग कसं टेंट वगैरे आणलाय का? सगळं आणलंय. सगळे आता वाटलं तर इथंच लावून टाकणार. हा मग काय तर आम्ही कुठं पण लावतोय. भारी आहे. जरूरच नाही. आणि पुढच्या वर्षी आम्ही दोघं ऍड होतो. हा या, ऐक ना, आम्हाला कोणी नसेल तर हा म्हणजे तुम्हाला कोणी नसेल तर माझा आहे त्याला कुठं सोडायचं असं. नाही, बरं, असू दे, घेऊन जाऊ, चालायचं घेऊन. काय नाही, एक जण बसतो आपलं गाडीत. ऐक ना, अश्विनी घेऊ लागल, हे पण आहे, हे थोडं वेळ सगळ्यांनी आम्हाला घ्यायचं. एक्सपिरियन्स आहे, आम्ही घेतो. आम्ही दोघे पण घेऊ शकतो याच्या वेळेस. हे पण आहे, त्यांना पण पुढच्या वर्षी आम्हाला नाही राहू दे तिथंच बरं आहे. पुढच्या वर्षी आम्हाला कोणी असलं ते घेऊ लागणार आहे. वारीत चालणार, पण चालणार. ऐक ना, मला पण चांगला अनुभव आहे. मी ऑलरेडी 2-3 सांभाळलेले आहेत. बरं काय करायचं बघा मग? कोणी किती सांभाळायचं सांगा. मी ना पहिलं माझ्या मामाचा मुलगा सांभाळला, नंतर मामाची मुलगी सांभाळली, माझ्या बहिणीची मुलगी सांभाळली, त्यानंतर परत कद्दूला सांभाळले. म्हणजे 4 सांभाळून झाले. त्याच्यामुळे मला अगं नवरा सांभाळायला हे सांग ना. अजून एक सांभाळते मी. दररोज सांभाळायला. चालू आहे सांभाळायचं नाही, चालू मी फक्त एकच सांभाळलाय, प्रिन्स. ह्याला नाही सांभाळत का? नाही, मी तिकडे मला सांभाळायला लागते. तिला सांभाळतात. ते मला सांभाळते. आज मी बारीक आहे. काय करायचं, काय ठरलं आपलं? गाडी पण येऊ देणार नाही, मग काय करायचं? चालत जायचं का? गाडी ऐक ना, तू गाडी बाहेर लावून इथे टेंट लावू. तो आपल्या साईडला आहे का इकडच्या साईडला आहे सांगा आम्हाला. नाही आपलं पुणे side. पुणे साईडला आहे. त्यांना बोलू, आम्हाला फक्त जेवायला जायचंय, परत इथे टेंट लावणार आहे. अरे सोडतील काय विषय नाही. बरं चला, आम्ही जाऊन येतो. आता काय होईल माहित नाही. बघू आपण सांगता येईल. चला बाईट द्या तुमची. मॅडम नमस्ते. माऊली नमस्कार. थँक्यू सो मच. गुणी मॅडमची होतो मी आता बघितलो. नंतर बघितलं आमची हाईट मॅच झाली ना खाली. त्यांनी काल बघितलं नाही. ओके लातूरचे आहेत आम्ही. लातूर लातूरचे आहेत हा ना? हा. बरं. दर्शन घेतलं? नाही आता चाललोय. अच्छा, घरी येताय का? नाही, इथंच राहू. एक सांग बाई, माझं नाही काही. हॉटेलला काय ती घरी आपण काय करायचं? मग जेवायला म्हणजे चला की मग हॉटेलवरती काय करायचं मला सांग.
ए कुणाला भूक लागली घेऊन जा माझ्या नाही आमचं आहे ना काय झालं माहिती का आम्ही गेलो जेवायला सगळ्यांना लागली. जेवायला गेलो आणि ना जेवायला ते काजूला फोन करायचा ना आमच्या डोक्यात नाही नाही आम्हाला नाही इथंच लय गडबड होती कापल्या कसं होतं जरा. ओरिजिनल आम्ही सगळे टीचर आहोत हा, दररोज बघतो. आणि खूप आवडतात तुम्हाला परत बेस्ट ऑफ लक पुढील भविष्यासाठी ऐका ना त्यांचं आडनाव जाधव आहे त्यांनी चेंज केलं नाही नाही त्यांचं वेगळं आहे नाव त्याच्यामुळे त्यांचं नाव माहिती हा नाही पण त्यांची नाही मला नाही मिस्टर म्हणले ते मिस्टर म्हणले मला करतो हे फापडे सर नाही 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 एक दिवस म्हटले होते यांना असं. ऐका ना कुणाला पापडे ते पळूनच गेले हे आमचे शेवाळे सर मी नलमले सर हे आमचे वकील साहेब हे आमचे एडले सर थँक्यू धन्यवाद इकडे ओके धन्यवाद कसं झालं माहिती का कसं झालं धन्यवाद आपल्या घेतलं नाही ते काय झालं माहिती का त्यामुळे आधी लग्न केलं आम्ही ना लग्नाच्या आधीच इन्फ्लुएन्सर म्हणजे रील स्टार झालो ना म्हणून आमच्या नवऱ्यांना पण आमचं चढणं लागतं आता आम्ही बदलले नाव यांचे लावले तर आम्हाला आता मी पण आहे ना गप जातो म्हणलं जातो जायचं मागे यायचं काहीच नाही बोलायचं जाऊ दे ऐक ना आहे ना कोणाचं तरी नाव आहे ना जाऊ दे ना आज आधी बायकांना नवऱ्याची ओळख भेटायची आता बायकांमुळे ऐक आता मी काय करणार माहिती का दररोज आहे ना सकाळी एक आधार कार्ड तिचे आधार कार्ड करून घेणार आणि दररोज स्टोरी टाकणार एक माझ्या नावाने नावाची ऐका ना नावाची टाका पण फोटोची नका प्रतीक्षा कुणाल फबळे नाही नाही मग मी आधार कार्ड मी कशाला बनवू एवढं चेंज करायचं आणि एवढं चेंज नाही होत का माझ्या शाप कुणाल फापाळे केवढा मोठा जोक झाला रात ऐक ना पण माझ्या ना, आयुष्यात असं सारखं होतं होतं. सारखं होतं माझ्या आयुष्यात सारखं मला कॉमन झालंय म्हणजे आता बघा मला पण आता ही जाधव म्हटलं की आम्ही नाही, तुम्हाला पण जाधवच आम्ही ठेवतो हा ऐक ना यांचं माहिती तुला ना नाही कुणाल कुणाल नाही 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 हाय हाय ह्याच्यात होतं ना लग्नाच्या नाही नाही कुणाल नाही नाही ए सुनाय तर लय मोठे म्हणा येसू नाही नाही येस बाई हेल भर ना हा दिस इज मला आधी नव्हतं माहिती. ते लग्नाच्या बॅनर मध्ये बघितलं होतं बघा बॅनर किती पाठ करून ठेवलाय नाही त्याच्यामुळे आता पत्रिका बी टाकून देतो रील मध्ये एक. ऐका ना यांचं आडनाव काय आहे सांगा बरं जरा माझं माझं आडनाव आणि काय हिचं काय आडनाव तुमचं चोरामले माझंच आहे अहो आता इथे एवढा हे होते मला विचार करणारच ना साहजिक आहे ते कोणाचं करणार. थोरात जोरात आहे का तुमचं नाव माझ्याकडे पूर्णपणे सेव आहे तुमच्या बंधूंचं सेव आहे म्हणून आडनाव माझ्या लक्षात आहे ना पूर्ण मैत्रिणींसोबत आले म्हणजे माझ्या मस्ती झालीच पाहिजे झाली मजा आता म्हणजे झोपायची झाली आता मस्त ऐक ना, आता मजा झाली मस्त काय आता जेवायला जायचंय चला आता कधीच आम्ही ना कधीच अश्विनच्या हॉटेलला गेलेलो नाही एवढ्या वेळा तिथून गेलो बरं का पण नॉनव्हेज बघितलं का लांबून घ्यायचो माझा नवरा जाऊन आला ऑलरेडी आणि अश्विनी नसायची एकदा दोन आम्ही गेलो फोन केला पण ती नव्हती आता पहिल्यांदा चाललोय योगा चला योगा हा भूक नाहीये पण चला जातो कारण की आता चहा पाजला त्या सरांनी चहा पिलाय चहा पिलं आणि त्याच्या आधी रोटी ते लय ऐका ना गडबड. भूक नाही म्हणताय तिथं गेल्यावर खाल्ल्यावर म्हणते बघा भूक नव्हती म्हणते ऐका, खाल्लंय बघ तसं काय म्हणू ऐका, आम्ही असं म्हणू मग. नाही असं म्हणू मग अश्विनी जास्त प्रेमाने खाऊ घालतो म्हणून. जेवण खरोखर छान आहे बरं त्या दिवशी मी जेवलो चला चला थोडी गाणं भाकर घे ना मला फक्त राईस पाहिजे बस. तर अश्विनीच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलोय बरं का आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि ती सुद्धा प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि आम्ही आता वारीत ना आलोय ना तर आम्हाला एवढं भारी जेवण भेटलंय खायला म्हणजे जे मनात होतं ते राईस राहिलाय आणायचं जिरा राईस जेवण दाखवते हो आणि रिव्ह्यू घ्या ना तसं काही नाही कुणाला कसं काय जेवण आपल्या मनासारखं हा एकदम काय जवळचं जेवण आहे आता काळजाच्या जवळच आहे भाकरी जेवायला काय काय आता पूर्ण दाखवा असलं ना, जेवायला काय काय शेवगा फ्राय शेवग्याची डायरेक्ट हंडी मसाला भाकरी एक नंबर जेवण हे बघा हा हे बघा मला मस्त असे शेवगा फ्राय घेतलाय हिला लय आवडतात लय आणि इकडे शेवग्याची भाजी घेतली भाकरी घेतली आहे मी सोडू मी खाईन भारी मी नाही हा आता मी ना तुम्हाला टेस्ट घेऊन सांगते एवढी अश्विनी गडबडीत आहे ना तिला आम्ही थांबून घेतलंय तिच्या घरी ना पालखी आलेली आहे कारण ती इथलीच आहे ना
तर तिच्या घरी पालखी आलेली, तिला जायची गडबड आहे. तर आम्ही थांब 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 आणि माझं पण असं झालं ना की ह्या दोघी भेटल्यात ना तर मला पण घरी जायची इच्छा व्हायला असं झालं. मी आली खरं त्या कार्यक्रमासाठी बसली इथं. कारण आम्ही पहिल्यांदा आलोय बरं का तिच्याकडे. एवढे वर्ष झाले ना आम्ही रोडवर नाही यायचं जायचं, पण आम्हाला कधी इकडे यायचं योग आला नाही. आणि जेव्हा वेळेस आलो त्यावेळेस अश्विनी नसायची. पण पहिल्यांदा असं झालं की ती पण आहे आम्ही पण आहे. तर इतकं भारी जेवण आहे. हा योग आलाय बापू दादामुळे. बापू दादा मगाशी मला म्हटलं माझ्या डोक्यात क्लिक झालं. म्हटलं खरंच आलेत का? मग मी बघत बसते. या दादा आले म्हणले या दादांमुळे हा योग आलाय. कारण की त्यांनी सांगितलं अश्विनीला की आम्ही आलोय म्हणून. हिलाच माहित नव्हतं, मलाच माहिती नव्हतं. कारण ही आजारी आहे ना, तर तिने मोबाईलच बघितला नाही. आणि आम्ही पण इन्स्टाला एवढं काही अपडेट नाहीये की टाकलं आम्ही आळंदी टाकलं पंढरपूरला चाललंय वगैरे. तर त्या दादांनी सांगितलं म्हणून ती आमच्याकडे आली आणि आम्हाला फोन केला. दादा खुश काय? दादा खुश झाले. अयो. आमच्या दादांची गौतमी पाटील फॅन आहे. गौतमी पाटील fan आहे आमच्या दादांची. गौतमी पाटील फोटो काढलेला आहे बापू तुझा. गेट वरती जाऊ. हाय बापू दादा बरोबर आहे. नाही, त्या दिवशी म्हणली पण ती. ती तर काय बोलली आपल्याला? नाही बोलली तिच्या लक्षात आहेत अजून बापू दादा तुम्ही. मला बोलली ती तुमच्या काउंटरवरती ते दादा होते ना त्यांची. फोटो काढला. बघा कोण कोणाचं फॅन असतंय दादांची. गौतमी पाटील फॅन आहे. येते येते. हा, कधी लय पुढे नाही आणत. हा, हा. घ्यायची फुगडी. घ्या हा, घ्या. घ्या 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 क्रॉस. घ्या कसं घ्यायचं कसं घ्या. हा फिरा घ्या एक मिनिट Oh फिरा. my God. ए, भारी दिसते, भारी दिसते. बस, 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 बस. ही रताळी चप्पू आहे. एक रताळी चप्पल घालून घेऊन हे पाय नाही ना पडला चप्पल. माझा पडला चप्पल लागली. फोटो क्लिक करा चला पटदिशी. बापूला फुगडी कर. तिघांची फुगडी आम्ही पहिल्यांदा खेळलोय. एवढी भारी आली आणि अश्विनीचे केस लय भारी उडत होते. ते लय आवडले मला. बघ ना एवढ्या ह्याच्यात तिने केस उडलेले बघ ना, बघ ना कसले भारी उडत होते बघा. अच्छा ते असे वरती. एकदम केस बघत होती तिला. हर्षला आज नाही बघितलं. हा घ्या फोटो घ्या. कालच्या सीन मध्ये मी तुम्हाला दाखवलं ना हर्षदा रिंगण ते दाखवत म्हणत होते आम्ही रिंगण बघायला आलो आणि खूप गर्दी आहे. आणि मी प्रतीक्षा अशी नाही का एकदम चेक करलेली मध्ये तेव्हाच मी म्हणलं प्रतीक्षाच आता काही खरं नाही. ऐक ना रिंगण कुणाला मला रिंगण दिसत नाही. म्हणून मी आजचं रिंगण नाही बघितलं. डायरेक्ट मला असं चिमून टाकत तसं नाही आजचं रिंगण बघायला आपल्याला आम्ही तिथे पोहोचलोच नाही टायमावरती. हा, म्हणजे मीच म्हणलं मला नाही जायचं. मिस झालं. आणि आम्ही तिघींची फुगडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. छान वाटली. पहिल्यांदाच खेळलो होतो आम्ही हा तिघीजणी. नाही मला पण वाटलेलं की जुळतंय का जमती का नाही पण चांगली जमली बरं का एकदम. ओके बाय बाय. जा तुम्ही जा पहिले आता शंभूकडे. लय उशीर झालाय खरं तर हा तुम्हाला. चला तिकडे जाऊया. नंतर तिकडे जाऊया. चला तिकडे चला. रूम बघूया. चला चला. रूम बघूया ना. नाही बघूया नाही तीच फिक्स आहे. नो एक्सचेंज नो एक्सचेंज. बघूया म्हणजे दाखवताय. चला आता पहिलीच्या वर्गात कोण जाणार आहे? हे राईट साईडची पोरांची आहे. नाहीतर इकडं शाळा आहे. शाळा आहे. हे दुसरीचा वर्ग आहे. अगं बाई लई चांगली. फक्त इथं काहीतरी हातरून करावं लागेल. ऐक ना अगं बाई लई चांगली. टेन्शनच नाही. आमच्याकडे अंधारलं पण आहे. इकडंच आहे गादी. आमच्याकडे अंधारलं पण आहे. नको नको ऐक ना ऐक ना आम्ही हाय ना. ऐक ना आम्हाला काही काम नाही आता. आम्ही काय येतंय आमचं आम्ही करतो. एकच आहे हे मॅट्रेस. हा लई झाली. आमच्याकडे गोदर नाही ब्लँकेट वगैरे आहे इथं. अगं पण 4 गोदर आहेत आमच्याकडे. आमच्याकडे हा. आम्हाला फिरावं लागतंय. काढत बसण्यापेक्षा इथं चादर आहे. चादर चालेल का? काय नाही आहे बाळा. Single वाले. सगळं आहे आमच्याकडे. तुरून दिलं एवढं बस झालं आम्हाला. परत पसरा काढणार ठेवणार नाही नाही एका ते दररोज ओके ब्लँकेट आहेत ना फक्त महिन्यात झालं आपण आणलेत आपण घरी आणले तेच तसंच फ्रेश आहे ते. ते काय- युजच नाहीये म्हणजे आम्ही त्या blanket चे पोरांसाठी आणले होते. पोरांसाठी आणलेले पण ते काही युज त्यातले नाही 2-3 आणि आणले. इथं पण चादर का काहीतरी आहे ठीक ओके आहे मॅडम आम्ही- तुम्ही ऐका तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही मस्त झोपू. आम्ही दर स्टेन मध्ये झोपते. आम्ही मध्ये झोपणार आहे. बरोबर. नाही, तू ते अंगाई वगैरे होऊ जाऊ. हा ऐका तू आता आम्हाला- आणि ऐका ना आणि आम्हाला उठवायला आहे ना माणसं लागतात. हा आता घरी जाऊन मी लवकर उठत नाही मला करायचं नाही. आणि आमच्या बायका लवकर उठतात का? उठत्यात नाही आता उद्या नाही उद्या उठावंच लागणार आहे. कुणाची नाही उठली तरी महाविषाची उठती. हा हा बोला. उठते उठते. मला टेन्शन आहे हो त्याचं नाही, शंभू नाही, आजारी आहे. नाही. हे घरी आले होते मी ऑफिसला पोहोचलो तरी म्हणली झोपलेलीच आहे. हा अहो, 1 वाजता उठते ती. 1 ते 2 वाजता दुपारी. साबण वगैरे ए साबण वगैरे सगळं आहे. कोलगेट ब्रश म्हणून तर गाडी भरली
आहे नाही आम्हाला गिफ्ट दिलंय बॉडी वॉश आहे आज पण आम्हाला भरपूर नाही, काय gift दिलंय आम्हाला आज. ब्रश कोलगेट सगळं काय काय भेटलंय आम्हाला वारकरी आम्ही ना वारकऱ्यांना सगळ्यांना गिफ्ट भेटतं खरंच आहे, सगळं आहे